सो बेसिकली हिप रिप्लेसमेंटमध्ये आपण काय करतो, ओके. सो आपला हा बॉल आहे, ओके, हा सॉकेट आहे, आपला खुबा आहे, ओके, त्याला आपण हिप जॉईंट बोलतो. त्यामध्ये आपण हा बॉल आणि सॉकेट हे दोन्ही चेंज करतो, म्हणून आपण त्याला टोटल हिप रिप्लेसमेंट बोलतो, THR. ओके. सो ज्याच्यामध्ये हा आपला बॉल पण चेंज केला जातो आणि हा आपला जो काही सॉकेट आहे हा सॉकेट पण चेंज केला जातो. सो इन शॉर्ट, हा आपला बॉल आहे, हा आपला सॉकेट आहे. सो आपण हा बॉल देखील चेंज करतो, सॉकेट देखील चेंज करतो, ओके. त्याला हिप रिप्लेसमेंट बोललं जातं. सो बेसिकली टोटल हिप रिप्लेसमेंट, ओके, ते करण्यासाठी मेनली काय होतं, आपला हा खुबा आहे, सॉकेट आहे. ज्यावेळेस या खुब्यामधला जो काही बॉल आहे, ओके, त्या बॉलचा ज्यावेळेस ब्लड सप्लाय हा कमी होतो, ओके, त्यावेळेस आपण ओके टोटल हिप रिप्लेसमेंट करतो. आता ही होण्याची कारणं काय आहेत? सगळ्यात कॉमन कारण म्हणजे काय आहे, जे म्हणजे ट्रॉमा झाला आहे, ओके. पेशंटचं ऑपरेशन पण झालेलं आहे एकदा, ओके, त्याने स्क्रूने वगैरे फिक्स केलेलं आहे. यंग पॉप्युलेशन. सो यंग पॉप्युलेशनमध्ये जनरली आपण हिप रिप्लेसमेंट अवॉइड करण्याचा प्रयत्न करतो जर ते ट्रॉमॅटिक असेल तर, ओके. बट त्यावेळेस मग आपण काय करतो, स्क्रूने तो फिक्स करतो. स्क्रूने कितीही चांगलं फिक्स केलं तरी सुद्धा तो पुन्हा खुबा जो आहे म्हणजे जो काही बॉल आहे तो खराब होऊन नंतर टोटल हिप रिप्लेसमेंट करण्याची शक्यताही लागू शकते, ओके. सो त्यावेळेस जो काही ट्रॉमॅटिक रिझन आहे त्यामध्ये आपण जर हे पहिलं ऑपरेशन जर सक्सेसफुल नाही झालं तर आपण ते टोटल हिप रिप्लेसमेंट करतो. रिलेटिव्हली ओल्डर बट लेस दॅन 60-65 इयर्स एज असेल, सो यू कॅन से अराउंड आफ्टर 40 and 65, बिटवीन 65, ओके, आपण डायरेक्टली जर काही खुबा तुटला आहे तर डायरेक्टली आपण टोटल हिप रिप्लेसमेंट हे ऑप्शन त्याला चूज करू शकतो. आता हे झालं ट्रॉमॅटिक. सो नॉन ट्रॉमॅटिक कारणं आहेत, ओके. नॉन ट्रॉमॅटिकमध्ये सगळ्यात कॉमनेस्ट कारण आहे ते म्हणजे स्टिरॉइड यूज. सो जे काही स्टिरॉइडची औषधं खातात, ओके, लॉंग टर्म काही स्प्रे घेतात आपल्या अस्थमासाठी, लॉंग टर्म औषधं आहेत ज्यात माहिती नाही की आतमध्ये काय आहे, ओके, मोर दॅन 5 years 10 years. सो अशा काही कारणांमुळे स्टिरॉइडच्या यूजमुळे आपण ओके टोटल हिप रिप्लेसमेंट करतो. सगळ्यात कॉमनेस्ट आहे स्टिरॉइड यूज. सेकंड आहे क्रोनिक अल्कोहोलिक, जे लास्ट 10 वर्षापासून डेली ड्रिंकिंग करतायत, ओके, रेग्युलर ड्रिंकिंग आहे. क्रोनिक स्मोकर्स ह्यांच्यामध्ये सुद्धा ते असतं. काही ब्लड डिसऑर्डर्स, सिकल सेल ॲनिमिया, अशी बेसिकली ते मेन पॅथॉलॉजी काय की ब्लड सप्लाय त्याचा कमी होत जातो. सो तो कमी करणारी जी काही कारणं आहेत, ओके, त्याच्यामुळे हा त्रास होतो. मेन रिझन तेच असतं की ब्लड सप्लाय जो आहे आपल्या बॉलचा, ओके, खुब्यामधला जो बॉल आहे, नेक ऑफ फिमर बोलतो आपण, त्याचा जेव्हा ब्लड सप्लाय जेव्हा कमी होतो त्यावेळेस आपल्याला ओके अवॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ हिप म्हणजे AVN होतं. AVN म्हणजे इन शॉर्ट अवॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ हिप. त्यामध्ये तो ब्लड सप्लाय आहे तो हळूहळू खराब होतो. खराब झाल्यानंतर त्याचं जे काही काम आहे, अगदी इन सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे तो कुजून जातो. तो बॉल जो आहे नेक्रोसिस होऊन जातो, म्हणजे कुजून जातो हळूहळू. आणि त्याचे स्टेजेस असतात, स्टेज 1, 2, 3, 4, ओके. स्टेज 1 आणि 2 मध्ये आपण न ऑपरेशन करता त्याचा ब्लड सप्लाय वाढवून ओके हिप रिप्लेसमेंट अवॉइड करण्याचा प्रयत्न करू शकतो, ओके. बट दॅट डज नॉट गॅरंटी की 100% ओके ते सक्सेसफुल होईल. बट चान्सेस आहेत की 1 or 2 मध्ये एक 70 to 80% सक्सेसफुल होण्याचे. त्यामध्ये आपण काय करतो, जो काही इथून ड्रिल करून ह्याचा जो काही खुबा आहे, जो काही आपला हेड आहे, त्याचा जो काही ब्लड सप्लाय आहे तो वाढवण्याचा प्रयत्न करतो. तिकडे कधी कधी आपण स्टेम सेल्स टाकतो, कधी कधी आपलं पेरिफरल प्लाझ्मा टाकतो, ओके, PRP बोललं जातं ना, प्लेटलेट रिच प्लाझ्मा टाकतो, ओके. कधी कधी आपण बोन ग्राफ्ट करतो. सो ह्या गोष्टीने 1st आणि 2 मध्ये ओके जर एव्हरीथिंग गोज वेल, सर्कमस्टान्सेस
त्याच्या बाकीच्या एज आणि हे कंडिशन, तर तो आपल्याला हिप रिप्लेसमेंट अवॉइड करता येऊ शकतं. पण जर हे स्टेज 3 आणि स्टेज 4 असेल तर त्याला हिप रिप्लेसमेंट शिवाय दुसरा कितीही कोणताही पर्याय अवेलेबल आत्ताच्या तरी घडीला नाहीये. म्हणजे तुम्ही कितीही औषधं खावा, कितीही तुम्ही आयुर्वेदिक गोळ्या खावा, किती तुम्ही स्टेम सेल्स करा किंवा काही नवीन टेक्नॉलॉजी आले ते यूज करा, तुम्ही कदाचित ॲडव्हर्टाइजमेंट आणि ह्याच्यामध्ये बघत असाल की गॅरंटी देणार, तर मी पेशंटला ते सांगतो, ठीक आहे तुम्हाला असं वाटतंय तुम्ही जाऊन या, ओके, ते गॅरंटीचा पिरियड कोणता आहे तो बघून घ्या, त्या ह्याच्यात नाही झालं की मग माझ्याकडे या. आणि जर असं वाटत असेल, पण मला माहिती आहे की ते होणार नाही, कारण की हे एक लाईक टेक्नॉलॉजी आहे, जर तसं झालं असतं तर नोबेल पुरस्कार मिळाला असता त्याला. अंडरस्टँड? सो स्टेज 3 आणि स्टेज 4 हे इरिव्हर्सिबल आहे, ओके, ते हळूहळू वाढत जाणारच आहे. सो स्टेज 3 स्टेज 4, स्टेज 3 जर क्रॉस होऊन स्टेज 4 मध्ये जातोय, स्टेज 4 मध्ये काय होतं की तुमचा हा जो सॉकेट आहे तो पण खराब होतो, ओके, तो बॉल तर ऑलरेडी खराब झालेलाच असतो आणि ह्या कालावधीला 1-2 वर्ष जातात. आणि त्या कालावधीमध्ये जर आपण ऑपरेशन नाही केलं तर हळूहळू काय होतं की हा आणखीन वाढत जात जात, ओके, हा जो सॉकेट आहे त्या सॉकेटमधून पण बॉल हा आतमध्ये जातो, त्याला आम्ही प्रोट्रुझिया ॲसिटिफोली बोलतो. आणि ज्यावेळेस हे आपण ऑपरेशन करतो त्यावेळेस ते ऑपरेशन पण आणखीन डिफिकल्ट होऊन जातं, कारण की तो तुमचा बॉल जो आतमध्ये गेलाय तो बाहेर काढायचा, तिकडे आपण बोन ग्राफ्टिंग करायची, इट ऑल टुगेदर ऑपरेशनची जी काही हे असते सिव्हिअरिटी, कॉम्प्लिकेशन, ओके, ते वाढून जातं. सो त्यामुळे टायमावर ऑपरेशन करणं गरजेची. मी सगळ्या पेशंटला सांगतो ऑपरेशन करण्याची वेळ कधी आहे, तुम्ही कसं, ज्यावेळेस तुम्हाला वाटतंय की मला आता खूप सिव्हिअर पेन होतोय, ओके, मी आता सगळ्या गोष्टी ट्राय करून झालेल्या आहेत, ओके, सो मी स्वतः नॉलेज घेतलेलं आहे या गोष्टीबद्दल की बाबा मी वाचलेलं आहे, सगळे लिटरेचर जर्नल्स वगैरे सगळं वाचलेलं आहे आणि त्याला शेवटचा उपाय हा हिप रिप्लेसमेंटच आहे. त्यावेळेस पेशंटने स्वतःहून येऊन चांगल्या ऑर्थोपेडिक हिप रिप्लेसमेंट सर्जनकडून, ओके, ऑपरेशन करून घेणं गरजेचंच आहे.